श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 19. कृष्णाचे मथुरेतील पराक्रम, कंसाचा वध, वसुदेव देवकीला भेटून त्यांचे सांत्वन. श्री गणेशाय नमः. जय जय श्री कृष्णा आत्मया रामा, उपाधिरहिता पूर्ण ब्रह्मा, मंगलरूपा मंगलधामा, पूर्णकामा सर्वेशा. अमंगल हे माझी काया, मंगल नाम तुझे यदुराया. ते नाम माझे हृदय लिहुनिया, तू स्वामिया पवित्र करी. जैसा कागद खरकटा जाण, त्यासी न शिवती सोवळे ब्राह्मण. त्यावरी तुझे नाम करिता लेखन, मग पूजून हृदय धरिती. तैसे हे अमंगल शरीर, शुक्र शोणित मिश्रित अपवित्र. अस्थि मास मळमूत्र, येणे करोनी भरलेसे. अनंत जन्मींच्या पापे घोळिले, काम क्रोध लोभे खरकटले. श्लेम दुर्गंधीचे ओतिले, कृमीचे भरले सदन हे. केवळ अस्थींची मोळी, शिरांनी ठाई ठाई बांधिली. मास रक्ते वरी लिंपिली, त्यावरी मडविली त्वचेने. जो रजस्वलेचा विटाळ, सर्वांमाझी अमंगळ. त्या विटाळाचे फळ, वाढले केवळ मळसूत्रे. ऐसे हे अमंगल पाही, जरी तुझे नाम लिहिले हृदयी. मग या एवढे पवित्र नाही, तुझे भजनी लाविता. ज्यावरी मुद्रा करी राजेंद्र, ते पृथ्वीस वंद्य होय पवित्र. तैसा माझे हृदय तू यादवेंद्र, राहोनी पावन करी का. कागद अत्यंत मोलेहीन, परी मुद्रा उमटता वंदिती जन. तैसा मी अत्यंत दीन, करी पावन यदुवीरा. मुक्त माळे संगे तंतू, कंठी घालिती भाग्यवंतू. की सुमना संगे मोल चढतू, तैलासी जैसे विशेष पै. राजा बैसे सिंहासनी, तो नमस्कार जे थोर लहानी. माझी तनू चक्रपाणी, करी पावन तैसीच. ब्रह्मानंदा यदुकुल तिलका, मी तुझ्या पायींच्या पादुका. परी त्या वंद्य सकळिका, चरण प्रसादे तुझ्या. असो 18वा अध्याय संपता, मथुरे समीप कमलोद्भव पिता. उपवनी राहिला तत्वता, नंद गवळ्यां समवेत. यावरी अक्रूर चालिला तेथून, प्रवेशला हो राजभवन. कंसरायास करून नमन, सर्व वर्तमान सांगतसे. म्हणे घेऊन आलो जगज्जीवन, जो यादव कुळ मुकुटरत्न. जो का नववीर पंचानन, विद्वज्जन वंदिती जया. जो त्रिभुवन वंद्य सर्वासी आर्य, जो अज अजित अद्भुत वीर्य. परम तेजस्वी प्रताप सूर्य, तो यदुवर्या आणिला. तमारी कन्येच्या जेणे हृदजळी, काल्या रगडीला पायातळी. जेणे क्षणमात्रे पूतना शोषिली, तो वनमाळी आणिला. तृणावर्त केशी अगबक, प्रलंब धेनुक वधिले सवेग. जो निजभक्त हृदयार वृंदभृंग, तो श्रीरंग आणिला. जो कमळनाथ कमळपत्राक्ष, पद्मोद्भवा आणि विरूपाक्ष. ज्यासी ध्याती तो सर्वसाक्ष, परमपुरुषा आणिला. आला ऐकोनी श्रीकृष्ण, दचकले कंसाचे अंतःकरण. बुद्धी चित्त अहंकृती मन, कृष्ण रूप जाहले. कंसासी लागले हरी पिसे, पदार्थ मात्र हरी रूप दिसे. आपुले अंतरी श्रीकृष्ण भासे, हाक आवेशे फोडिली. कृष्ण रूप आसन वसन, कृष्ण रूप दिसे भूषण. भोवते सेवक स्वजन, दिसती कृष्ण रूपते. स्नान करावया कंस, पडदणी घेता सर्वेश. उदकी दिसे ऋषिकेश, झाले मानस हरिरूप. जेवावया बैसला अन्न, तो अन्नात दिसे मनमोहन. कंसे हाक फोडिली दारुण, मुष्टी बळवण बोलतसे. बहुत भोगिसी पुरुषार्थ, सोसी एवढा मुष्टीघात. आवेशे भोजन पात्र फोडित, अन्न विखुरत चहूकडे. रागे कंस फिरवी नयन, म्हणे पाक कर्त्यासी जीवे मारिन. अन्ना माझी मेळवुनी कृष्ण, माझा प्राण घेऊ पाहे. प्राशनासा आणिले उदक, तो उदकी दिसे कमला नायक. कंसे पात्र भिरकाविले देख, हाक फोडून ते धवा. हडपी देत विड्या करुनी, कंस पाहे विडा उकलुनी. म्हणे आत मेळविला चक्रपाणी, तुमचे मनी मरावे म्याम. पुढे दाविले दर्पण, आत बिंबला नारायण. आरसा दिधला भिरकावून, सेवक जन हासती. भोवते दैत्यांचे भार, म्हणे हे अवघेच दावेदार.
आणा वेगी म्हणे शस्त्र, तो शस्त्र हरिरूप दिसे. शस्त्र भिरकाविले धाके, म्हणे कोठे माझे पाठी राखे. मुष्टिक चाणूरादिक सखे, कोठे गेले कळेना. अंतःपुरा माझी प्रवेशला, तो हरिरूप स्त्रियांचा मेळा. हाक फोडूनी बाहेर आला, भये घाबरला पळतसे. भू आप अनळ अनिळ निराळ, अवघा व्यापिला घननीळ. पदार्थ मात्र जेते सकळ, दिसती गोपाळ स्वरूप पै. ऐसे परमद्वेषे करून, लागले कंसासी कृष्ण ध्यान. असो इकडे उपवनी जगज्जीवन, काय करिता जाहला. एक निद्रेत क्रमिली रजनी, सवेची उगवला वासरमणी. नित्य नेम सारिला तेची क्षणी, नंदादिकी ते धवा. कृष्णे दृढ बांधिली वीरगुंठी, पदक मुक्ताहार रुळती कंठी. दिव्य रत्ने झळकती मुकुटी, बाहुवटी भूषणे. वीर कणकणे मणगटी, दशांगुळी मुद्रिकांची दाटी. बळीरामा सहित जगज्जेठी, रथावरी आरूढला. मागे गवळ्यांचे भार, लागला वाद्यांचा गजर. मथुरे माझी यादवेंद्र, निजबळे प्रवेशला. तो रंजक वस्त्रे धुवोनी, राजगृहा जात घेऊनी. त्यास म्हणे मोक्षदानी, वस्त्रे देया महते. तो त्याचा मृत्यू जवळी आला, तदनुसार तो बोलिला. म्हणे वस्त्रे कायसी तुझला, गोरस चोरा गवळिया. तू वनामध्ये गवळियासी, बळकटपणे झोंबी घेसी. ते तेथे न चले मथुरेसी, जिवे जासी माझ्या हस्ते. तुआ अन्याय बहुत केले, म्हणोनी कंसराये आणविले. ऐसे ऐकता गोपाळे, नवल केले तेथेची. कव घालोनी निजबळे, रजकाचे शिर छेदिले. जैसे अरविंद खुडले, नखाग्रेची अवलीळा. वस्त्रे घेऊनी समस्त, गवळी वाटी कृष्णनाथ. तो वाटेत शिंपी भेटत, तंतुवाय नाम तयाचे. तेणे वस्त्रे आणुनी ते वेळा, भावे पूजिला घनसावळा. म्हणे ब्रह्मानंदा दीनदयाळा, कृपा करी मजवरी. तो कुब्जा कंसदासी ते वेळा, दिव्य चंदन भरोनी कचोळा. वाटे जाता देखे घनसावळा, केवळ पुतळा मदनाचा. तो कुब्जा विद्रूप दिसे बापुडी, कुरूप सर्वांगी वाकुडी. परी हरिरूपी तिने गोडी, निज भावे धरिलीसे. हेची रामावतारीची मंथरा, कैकेयीची दासी द्वेषी रघुवीरा. रामे शापिली ते अवसरा, वक्र होई सर्वांगी. मग ती लागली रामचरणी, म्हणे वर देई चापपाणी. राम म्हणे पुढे कंस सदनी, दासी होसी कुरूपे तू. मी कंस वदार्थ मथुरेसी येईन, तेव्हा तुझ वाटेसी उद्धरीन. असो तीस म्हणे जगज्जीवन, देई चंदन आम्हा ते. तो ती कुब्जा भावार्थे, चंदन लावी आत्महस्ते. अवलोकिता हरिमुखाते, सद्गद चित्ती जाहली. अंगी चर्चून चंदन, केले हरीस साष्टांग नमन. कृष्णे तीस हाती धरून, लाविला चरण शरीरा. जैसा परीस झगडता लोहाते, तत्काळ सुवर्ण होय तेथे. तैसी पावली दिव्य शरीराते, अपांग पाते हरीच्या. की उगवता वासरमणी, अंधकार पळे मुळी हुनी. की कृष्णचंद्र उगवता ते कुमुदिनी, विकसली निज तेजे. जैसा रंभा उर्वशी विलासिनी, तैसीच कुब्जा दिव्य पद्मिनी. हरिमुख न्याहाळीत नयनी, मंजुळ वचनी बोलत. मीन केतन मोहना मेघश्यामा, हिमनग जामात मन विश्रामा. चाल आता माझी आधामा, पूर्ण कामा सर्वेशा. हरी म्हणे कंस वधून, मग मी पाहीन तुझे सदन. ऐसे बोलता नंदनंदन, कुब्जा गेली निज सदना. तो फुलारी आला ते वेळा, तेणे हरिकंठी घातल्या माळा. आवडी नमित पदकमळा, मिलिंद जैसा प्रीतीने. हरी पुसे लोकासी वाटे, धनुर्याग दावा कोठे. तो आधी अवलोकू मन नेटे, जाऊ कंस मर्दावया. गावात प्रवेशला श्रीपती, गोपी मथुरेच्या श्रवणी ऐकती. सद्गद होऊनी धावती, यदुपती पहावया. कित्येक जेवीत होत्या नारी, तैसाची करीचा कवळ करी. वेगे धावती सुंदरी, पूतनारी पहावया. एक होती नग्न नाहात, केशर कस्तुरी मिश्रित. चोखणी शिरी घाशीत, तैसीच धावेती गजगमना. एक गोपी जव कांडीत,
ऊर्ध्व गेला मुसळासहित हस्त, कानी ऐकताची मात, धावे त्वरित तैसीच. एक दळीत होती सुंदरी, कानी ऐके आला यदुवीरी, सांडुनी नाद घरघरी, जाय श्रीवर पहावया. भुलविल्या कृष्ण वेधके, पायी घातली कर्ण ताटके, चरणीची भूषणे सुरेखे, कर्णी एक घालिती. अनवट जोडवी पोल्हारे, कानी बांधिली एकसरे, कंठी बांधिली नेपुरे, वाळे पैंजण समस्त. शिसफूल चंद्र बिजवरा, गुडगा बांधिती सुंदरा, घोस बाळ्या परिकरा, चरणांगुष्ठी गोविती. मोतियांची दिव्य जाळी, नेसत एक वेल्हाळी, नाकीचे मोती चरणकमळी, घोटिया जवळी बांधिती. एक काजळ मुखी घालिती, कुमकुम डोळ्यान माझी लेती, जावळे मुखासी माखिती, हरिद्रा लाविती पायासी. कर्पुरे सुपारी घोळिली, एकीने कर्णा माझी घातली, वेणीस विडिया तत्काळी, एकी खोविती त्वरेने. एक अर्धांगी लेत कंचुकी, मुक्ताहार बांधी मस्तकी, नेसते वस्त्र हस्तकी, धावे एक घेऊन या. बाळके ठेवनी शिंक्यावरी, कडिये घेतली घागरी, एक षटचक्राचे माडीवरी, तेथोनी हरी लक्षित. एक भक्तीच्या चौबारा, उभ्या राहिल्या सुंदरा, एक साधनाच्या मंदिरा, वरी चढे वेल्हाळी. एक ध्यानाचे गवाक्षद्वार, त्या वाटे लक्षिती यदुवीर, एक लयलक्षाचे जालंधर, त्यातूनी पाहे जगदात्मा. क्षणिक जाणूनी अडाघडी, वेगे लावी प्रेमाची शिडी, वरी चढता तातडी, पाहे आवडी हरिते. ठाई ठाई गोपींचे भार, वर्षती सुमनांचे संभार, एक रत्नदीप घेऊनी सुंदर, ओवाळती पुराण पुरुषा. मदन मनोहर मेघश्याम, देखता गोपीस थोर संभ्रम, एक म्हणती कोटी काम, ओवाळावे यावरुनी. एक म्हणती श्रीमुखावरून, सये जावे ओवाळून, एक कामे विभळ पूर्ण, हरिवदन विलोकिता. असो धनुर्याग मंडपा समीप, आला चतुरास्याचा बाप, जो माया नियंता चित्स्वरूप, कर्ममोचक मोक्षदाता. तो कंसे कुटिले केले बंड, लोह धनुष्य ठेविले प्रचंड, जैसे पूर्वी त्र्यंबक कोदंड, सीता वल्लभे भंगिले. तैसेची गजास तात मित्रे, आकर्ण ओढूनी पंकज नेत्रे, लोह धनुष्य मोडूनी क्षणमात्रे, दोन शकले केली पै. तेथे होते दैत्यरक्षक, महाउन्मत्त मध्यप्राशक, परम दुर्मती पिशीत भक्षक, सहस्त्र एक धाविन्नले. राजाज्ञा न घेता गोवळे, बळेची लोह चाप मोडिले, म्हणोनी अवघेची लोटले, रामकृष्णांवरी पै. ऐसे देखोनी रामवनमाळी, कोदंड खंडे हाती घेतली, दोघे उठले प्रतापबळी, कोण आकळी तयाते. जैसे अजाचे उभे असता भार, निशंक उठती दोघे व्याघ्र, की देखोनी वारण चक्र, जैसे मृगेंद्र चपेटती. पूर्वी निरालोद्भव सूत मित्रकुमर, देखोनी पिशिताशनांचे भार, धाविन्नले जैसे प्रलय रुद्र, तैसेच दोघे उठावती. रणभैरव दोघे जण, दोन्ही धनुष्यखंडे घेऊन, पाडिले दैत्यसमूह झोडून, गतप्राण सर्व जाहले. समाचार कळला कंसाते, चाप मोडूनी झोडिले दैत्याते, परतोनी गेले मागुते, उपवनी रहावया. कुंड मंडप विध्वंसिला, रक्षकांचा संहार केला, रजक गवळीये मारिला, कळी काळान भीतिते. उपवनी क्रमोनी रजनी, सवेची उदयाद्रीवरी येता तरणी, नित्यनेम सारुनी ते क्षणी, सिद्ध झाहले सर्वही. भोगींद्र आणि यादवेंद्र, रथी बैसले जैसे शशिदिनकर, मागे गवळ्यांचा भार, कृष्ण बळे सबळ दिसे. जैसा वृत्रासुरावरी पुरुहूत, युद्धा निघे त्रिदशांसमवेत, की मित्रकुलभूषण बंधू सहित, निघे वैश्रवण बंधू वधावया. की तारकासुरावरी कुमार, अंधकासुरावरी अपर्णावर, तैसाची यदुकुल प्रताप दिनकर, कंस वधावया चालिला. प्रताप रुद्र दोघे जण, चालिले राजबिधीवरून, कंसासी सांगती चार जाऊन, येत कृष्ण तुझे भेटी. कंस म्हणे कुवलय द्वीप पाठवावा, कृष्ण मार्गी येताची कोंडावा, सांदी माझी रगडावा,
महानागे पायातळी. ठाई ठाई दैत्यांचे थवे बिदोबिदी उभे करावे. आम्ही मुष्टिक चाणुरादिक आघवे रंगमंडपी बैसतो. कुवलय महाहस्ती थोर कृष्णासी पाठविला समोर. सांदित कोंडिला यदुवीर गवळी भारा समवेत. कुवलयावरी बैसला जो दैत्य तेणे गज लोटिला अकस्मात. गवळी जाहले भयभीत म्हणती हस्ती हा ना टोपे. कृष्ण म्हणे गजा कर्षका ते मूर्खा गज काढी आणि का पंथे. तो म्हणे तुझ गज पदा खालते घालो निया रगडीन. गुराखिया कपट बळे वनी महादैत्य मारिले. तैसे कुवलयासी न चले जवळ आले मरण तुझे. तुआ पूतना शोषुनी मारिली तृणावर्त मारिला अंतराळी. गोवळ्या तुझ लागुनी ये स्थळी बळीरामा सहित मारिन. कालिया आणि अघासूर किरडू मारुनी जाहला सिथोर. परी तुझा मृत्यू साचार जवळी आजी पातला. बकासूर पक्षी मारिला केशिया तो अश्ववधिला. ऐसे ऐकता सावळा क्षोभला जैसा प्रलय रुद्र. म्हणे मशका तू आणि हा गज मत्कुण प्राय दिससी मज. आताची क्षण न लगता तुझ मृत्यूपुरीसी धाडीन. अंडज प्रभू पुढे अळिका तैसा दिससी तू कीटका. की मृगेंद्रा पुढे अजा देखा प्रताप बोले आपुला. जात वेदासी म्हणे पतंग तुझ ग्रासी नमी समग्र. की श्रोत्रिया पुढे मांग आचार वर्णी आपुला. विष्टा भक्षक काक आपण राजहंसा दावी शहाणपण. की निर्नासिक सौंदर्य पूर्ण रतिवरासी दावित. की महा उर्गा पुढे जाण मूषका आला टवकारून. की लवण पुतळा म्हणे संपूर्ण सिंधू प्राशीन क्षणमात्रे. शुष्क तृणाचा पुतळा कक्षे घालीन म्हणे वडवानळा. त्याचे साहित्यासी कर्पूर आला तैल घृत घेऊन या. रासबे दटाविला व्याघ्र वृश्चिके ताडिला खदिरांगार. जैसा अल्पायुषी तू पामर बहुत आगळे बोलसी. ऐसे बोलोनी सावळा गज शुंडा दंडी धरिला. दुजा हात कंठी घातला पिळोनी पाडिला उताणा. सवेची गज उठोनी ते वेळी शुंडा दंडे हरीस यावळी. चपळ उसळे वनमाळी पुच्छी धरिले गजाते. गरगरा भोवंडुनी ते वेळे कुवलयासी भिरकाविले. वरीत दैत्य आपटुनी चूर केले मृदघट शकले ज्यापरी. मागुती गज सरसावुनिया लक्षून आला यादवराया. 10 वेळा भिरकावुनिया कृष्णनाथे दिधला. मग शेवटी धरिला चरणी निजबळे आफळीला मेदिनी. निशेष गेला चूर होऊनी गतप्राण धरणी पडियेला. ऐसा मारिला कुवलय हस्त दोन्ही मोडुनी घेतले दंत. लंबायमान सरळ दिसत लोहार गळा ज्यापरी. बळीरामे आणि गोपाळे दोन्ही दंत दोघी घेतले. विमानी दैव बैसोनी आले कौतुक पाहती अंतरिक्षी. हस्तिदंत दोघे घेऊन पुढे चपेटती शेषनारायण. ठाई ठाई झोडून दैत्य पाळे पाडिले. परम ब्रीदायित मल्लबळे बळीरामे बहुता फळिले. ठाई ठाई प्रेतपुंज पडिले रक्ते वाहती बिदोबिदी. धडकत वाद्यांचा कल्लोळ बिदोबिदी पळती कंसाचे मल्ल. महाद्वारासी राम घननीळ कंसाची पातले. तो द्वारपाळ घेऊनी येती शस्त्रे समोर देखिले नवपंकज नेत्रे. हस्तिदंत घाये गात्रे चूर्ण केली तयाची. हरिप्रताप पाहता तये वेळा सकळ मल्ला पळ सुटला. रंग मंडपासी पातला यादव राणा निजबळे. कंस सभेसी बैसला आपण तो अकस्मात देखिले दोघे जण. ते अद्भुत पंचानन कंसवारण शोधू आले. की ते कल्पांत सूर्य दोघे जण पाहती सभा अवलोकुन. कंसादिक खद्योतपूर्ण गेले झाकून ते धवा. भोगींद्र सभा अवलोकी सकळीक दिसती जेवी बैसले मूषक. तो धावले नगर लोक कृष्णमुख पहावया. आकर्ण नेत्र तनु सुकुमार नीलजी मूत वर्ण सुंदर. गरुड पाचूचे गर्भपरिकर काढुनी मूर्ती ओतिली. जो पयाब्धी सुतेचा वर भक्त कैवारी त्रैलोक्य सुंदर. नरवीर श्रेष्ठ श्रीवर कंस सभेत विराजे. ब्रह्मानंद मुरोनी अवलीळा तो हा ओतिला कृष्णपुतळा. दिव्य पदके मुक्तमाळा डोलती गळा हरीच्या. मुक्ताहार निर्मर सुढाळ
दिसती जैसे इंद्रनीळ, सुहास्यवदन तमाल नीळ, कुंडले ढाळ देताती. हरिमुख अवलोकिती डोळा, परी हरी कोणासी कैसा भासला, निज भक्तासी वाटला, की कैवारी आमुचा हा. कंसासी वाटले केवळ, हा आपणासी न्यावया आला काळ, मल्लासी वाटला प्रळय काळ, हातो आम्हासी न सोडी. गोपीसी कैसा दिसे मनमोहन, की कोटी कंदर्प मुखावरून, सांडावे हरीच्या ओवाळून, पाहता मन न धाये. सजल जलद वर्ण तमाल नीळ, नंदादी गवळ्या वाटे हा बाळ, सवंगडे कृष्णाचे गोपाळ, त्यासी वाटे प्राण सखा. संत जे केवळ ज्ञानार्क, त्यासी वाटे वस्तू हे जगद्व्यापक, पूर्ण ब्रह्मानंद निष्कलंक, तोची यदुकुळी अवतरला. पृथ्वीचे जे नृप अभिमानी, त्यासी शासन करता वाटे चक्रपाणी, यादवासी कुलभूषणमणी, जगद्वंद्य दिसत असे. ऐसा अग्रजा समवेत अच्युत, देखता द्वेषी जाहले गर्वहत, जैसा सभेत देखता पंडित, मूर्ख समस्त दचकती. का जंबूक मिळोनी बहुत, मागे पंचाननासी निंदित, तो मृगेंद्र उभा ठाके अकस्मात, मग बोबडी वळतमुखी त्यांच्या. तैसी कंस चाणूर मुष्टिक, भयभीत सभा सकळीक, म्हणती दाटून आणिला पावक, गृहा आपुल्या लावावया. मुष्टिक चाणूर धैर्य करून, श्रीरंगासी बोलती वचन, तुम्ही बहु झोंबी घेता म्हणून, आम्ही करणी ऐकिले. तरी ये सभे बैसले सबळ मल्ल, जो वाटेल तुम्हासी समतोल, त्यासी भिडा सभा सकळ, पाहिल कौतुक तुमचे. ऐकोनी हासिजे जगन्नायके, तुम्ही अवघी दिसता मशके, ऐसे बोलोनी वैकुंठ पालके, चाणूर धरोनी ओढिला. चाणूर बोले ते वेळी, मजसी भिडे हातो फळी, ऐसा मल्ल उर्वी मंडळी, कोणी नाही देखिला. मल्लयुद्ध मांडिले निष्टंक, भिडती चाणूर आणि कमला नायक, तो बळीरामे ओढिला मुष्टिक, महाक्रोधे ते धवा. भुजेसी भुजा आदळती, करचरण ग्रीवा पिळती, एक एका उलथो निपाडती, एकमेकासी ते धवा. मुष्टी प्रहार प्रबळ वाजती, सप्त पाताळे दणाणती, वर्मठावो लक्षिती, प्राण घ्यावया परस्परे. मुष्टिकाचे हृदयी ते वेळा, बळीरामे मुष्टिघात दिधला, सवेची उचलोनी अवलीला, बळे आपटीला धरणीये. जैसा पक्व फणस पडता अवनी, निशेष जाय चूर होऊनी, तैसा मुष्टिक विदारोनी, गतप्राण तो केला. मुष्टिकाचा प्राण गेला, ऐसे देखोनी घनसावळा, चाणूर धरणीवरी आपटीला, प्राणासी मुकला तेची वेळी. उठोनी मल्ल अवघे पळती, नगर दुर्गावरुनी उड्या घेती, एक ब्रीदे सोडूनी पळती, शस्त्रे सांडती हातींची. तो शल आणि दुजा तो शल, धावले कंसाचे सबळ मल्ल, ते कंसांतके तात्काळ, आपटून या मारिले. आणिक 8 जण ते वेळा, धावले जीत धरू म्हणती सावळा, ते देखोनी बळीभद्र कोपला, आडवा आला 8 जणा. मिळाले 8 वारण, धरू म्हणती राम पंचानन, तितुक्यासी एक संकर्षण, करी भांडण चपळत्वे. जैसी तुंबिनीची ओली फळे, भूमीस आपटिता होती शकले, तैसे 8ही आपटूनी मारिले, शेषावतारे ते धवा. कंसासी भय वाटे दारुण, म्हणे म्याम हे दोघे बोलावून, बळे जवळी आणिले मरण, दोघे प्रलयाग्न दिसती पै. दाटुनी दंतशूक खवळिले, निजले सिंह जागे केले, तैसे हे दोघे पाचारिले, आता आटले आयुष्य जळ. तो वाद्यांचे घनचक्र ते वेळी, कर्कश वाजे रणधुमाळी, त्या छंदे राम वनमाळी, नाचताती ते धवा. ते दोघे रणपंडित, जैसे काळ आणि कृतांत, की मेरू मंदार निश्चित, सबळ तैसे दिसती. की समुद्र आणि अंबर, की विष्णू आणि पिनाकधर, की स्वामी आणि वीरभद्र, वरदपुत्र शिवाचे. किंवा अंगिरापुत्र आणि पुरुहूत, किंवा भार्गव आणि भार्गवजीत, जरासंधाचा जामात, त्या प्रकारे लक्षी दोघा. ऐसा कंस भयभीता अंतरी, सेवकासी झडकरी आज्ञा करी, अरे या दोघासी बाहेरी, नेऊ निघाला आताची. वसुदेव देवकी जिवे मारा, गवळ्यांसमवेत नंद संहारा, यादव तितुके आधी धरा, वध करा उग्रसेनाचा. ऐसे ऐकता जगज्जीवन, जैसा चंड भैरव येत उडवून,
अकस्मात उचली वारण, तैसा श्रीकृष्ण धाविन्नला. उंच स्थळी कंस बैसला, त्यावरी हरी जाऊनी कोसळला. हस्त चपेटे मुकुट पाडिला, भूतळवटी कंसाचा. झोटी धरुनी ते क्षणी, बळे आसडुनी पाडिला धरणी. मुष्टिघात हृदयी लक्षुनी, सबळ बळे ओपिला. कंसे डोळे वटारून, तेथेची तत्काळ सोडिला प्राण. अशुद्धाचे लोट पूर्ण, मुखा वाटे चालिले. पूर्ण उदार पूर्ण आनंद कंद, कंसासी दिधले निजपद. भक्ता अभक्ता मुकुंद, एकच गती देतसे. परीस पूजोनी लोह लाविले, ते तत्काळ सुवर्ण जाहले. एके परिसासी मारिले, लोह घन घेऊनिया. तोही तत्काळ केला सुवर्ण, तैसा भक्ता अभक्ता जगज्जीवन. कोण्या प्रकारे तरी ध्यान, हरीचे सदा लागावे. जैसी भृंगी कीटकी आणित, ती ध्याने तैसीच होत. तैसा कंस तरला निश्चित, हरी चिंतने करुनिया. कामे तारिल्या गोपी समजता, भये तारिले मागधजा माता. वृंदावनींच्या पाषाणलता, स्पर्शे उद्धरिल्या हरीने. परम बाळ हत्यारी पूतना, तीस तारिले करू निस्तनपाना. ऐसा हा वैकुंठीचा राणा, समसमान सर्वासी. असो ऐसा मारिला कंस, आदिती कुमारा जाहला उल्हास. धडकले दुदुंबीचे घोष, नादे आकाश कोंदले. दिव्य सुमनांचा वर्षाव, वारंवार करीती देव. मथुरेतूनी दुष्ट सर्व, उठोन या पळाले. जैसा हृदयी ठसवता बोध, सहपरिवारे पळती कामक्रोध. तैसा मथुरेसी येता जगद अंकुरकंद, दैत्य अवघेची पळाले. सुटता श्रीकृष्ण प्रभंजन, दैत्य जलद जाळ गेले विरुन. की हरी उगवता चंड किरण, द्वेषतम निरसले. जैसे वेगळे निवडता हरळ, उरले शुद्ध तांदूळ. खोटे निवडताची सकळ, उरे केवळ खरे नाणे. तैसे मथुरेतून गेले दुर्जन, उरले ते निजभक्त सज्जन. प्रजा लोक मिळवून, हरीसी शरणा आले तेव्हा. कंसाचे कलेवर ते वेळे, उग्रसेनाचे प्रधाने आणिले. त्याही अग्नीत घातले, संपादिले उत्तर कर्म. तत्काळ फोडिल्या बंदिशाळा, सोडूनी गौरविले सकळा. उग्रसेन राजा आणिला, तोडिली शृंखला तयाची. मातृजनक उग्रसेन, त्यासी कृष्णे करुनी नमन. सिंहासनी बैसवून, छत्र धरिले सुमुहूर्ती. झाला परम जय जयकार, नगर आनंदले समग्र. यादवांचे उजळ वक्त्र, केले तेव्हा मुकुंदे. मग शेष आणि नारायण, सवे घेऊनी उग्रसेन. समस्त प्रजा ब्राह्मण, समागमे चालिले. घेतली वस्त्रे अलंकार, लागला वाद्यांचा गजर. जेथे वसुदेव देवकी सुंदर, तेथे सत्वर पातले. शेष आणि यादवेंद्र, दोघी साष्टांग घातला नमस्कार. वसुदेव देवकीस गहिवर, प्रेमपूर दाटला. देवकीचे दोन्ही चरण, दृढ धरिती शेष जगज्जीवन. कृष्णासी हृदयी धरून, स्फुंद स्फुंदो नरडे माया. वनाहुनी आलिया सीतानाथ, प्रेमे कौसल्या वोसंडत. तैसीच देवकी हृदयी धरीत, वैकुंठ पीठ निवासिया. प्रेम पान्हा फुटला देवकीसी, क्षणक्षणा विलोकी हरिमुखासी. मागुती धरी हृदयासी, उक्सा बुक्षी स्फुंदत. माता म्हणे नीलोत्पल दलवर्णा, तुआ केले नाही माझी आस्तनपाना. तुझ न्हाणिले नाही जगज्जीवना, करे करुनी आपुल्या. तुझ पाळना नाही निजविले, नाही दुग्धपान करविले. जावळ नाही सरसाविले, व्यर्थ आले जन्मासी मी. असो आलिंगुनी घनश्यामा, माता भेटली बळीरामा. वर्णिता तेथींच्या संभ्रमा, शेष उपरमा पावेल हो. भोगींद्र आणि यादवेंद्र, करीती वसुदेवासी नमस्कार. त्यासी न सावरे गहिवर, प्रेमपूर दाटला. अवलोकिता दोघा पुत्रा, धणी न पुरे वसुदेवाच्या नेत्रा. हृदयी आलिंगिले घनश्याम गात्रा, जो पंचवक्त्रा अगम्य. वस्त्रे भूषणे अलंकार नाना, कृष्णे लेवविले दोघा जना. आली वसुदेवाची दुजी अंगना, गोकुळाहुणी रोहिणी ते. उग्रसेन भेटे जामाता, हृदयी धरिली दृढ दुहिता. नंदादिका गवळ्या समस्ता, वसुदेव देवकी भेटती. गजरे मिरविती समस्त, देव पुष्पवर्षाव करीत. तो सोहळा वर्णिता समस्त, बहुत ग्रंथ वाढेल.
तो गर्गमुनी आला अकस्मात, सवे घेतले ऋषी बहुत, वसुदेव देवकीसी म्हणत, व्रतबंध आता करावा. शेष आणि नारायण दोघांचे आरंभिले मौजी बंधन, परमहर्षे उग्रसेन फोडी भांडार ते धवा. वस्त्रे द्रव्य अलंकार द्विजासी वाटी नृपवर, जो वेदशास्त्रा अगोचर त्यासी ब्रह्मसूत्र घातले. यथासांग सोहळा 4 दिवस पूर्ण झाला. मग नंद निघाला गोकुळा, वसुदेवासी पुसोनिया. हरीने वंदिले नंदाते, म्हणे आता जावे गोकुळाते. इतुके दिवस पाळले माते, ते मी कदा विसरेना. आता माझे स्मरण असो द्यावे, सुख गोकुळी नांदावे. नंद सद्गतीत प्रेम भावे, काय बोले ते धवा. तुझ टाकूनी घननीळा, कैसा मी जाऊ गोकुळा. तुआ गोकुळी वैकुंठ पाळा, बहुत लीला दाविल्या की. काय काय आठवू गुण, कोणत्या उपकारा होऊ उत्तीर्ण. आता मी गोकुळासी जाऊन, काय सांगू लोकाते. तुझ टाकून जाता श्रीपती, लोक मज काळ मुख म्हणती. काय सांगावे यशोदे प्रती, ती प्राण देईल तुझ वीण. तुझ वीण गोकुळ सर्व ओस, तुझ वीण घर भणभणीत उदास. म्याम देह गेहाची सांडिली आस, काय ग्रामास जाऊ आता. जैसा कीटक कोसला जाय पोळून, तैसी आम्ही होऊ दोघे जण. हरी तुझ कारणे प्राण, देऊ आम्ही जाणपा. हरी नंदासी म्हणे ते समयी, हा खेद न करावया तुम्ही काही. मी असे तुमच्या हृदयी, वियोग नाही सर्वथा. होऊनी नंदाचे समाधान, गवळ्यांसमवेत परतोन. गोकुळासी चालिले अवघे जन, वर्णिती गुण कृष्णाचे. नंद पावला गोकुळा, गोपिका गवळिया सकळा. सांगे मथुरेचा सोळा, जो जो झाला वृत्तांत. समाचार समस्त ऐकूनी, तटस्थ झाल्या नितंबिनी. म्हणती परमपुरुष कैवल्यदानी, त्याची करणी कोणासी न कळे. माता म्हणे सुकुमारा, मज टाकूनी गेलासी मथुरापुरा. तू परात्पर आदि सोयरा, भक्तजनांचा पै होसी. हरिचरणी ठेवूनी मन, वर्तती गोकुळींचे जन. असे मथुरेत जगज्जीवन, पाहता जन सुखरूप. अक्रूरे आपुल्या मंदिरा, नेऊनी पूजिले विश्वोद्धारा. सकळ मथुरेच्या सुंदरा, यादवेंद्रान विसंबती. तयांचे मनोरथ परिपूर्ण, करीत वसुदेव नंदन. घरोघरी हरीचे पूजन, करीती जन मथुरेचे. कुब्जेनेही अतिप्रीती, मंदिरी नेला जगतपती. तिची देखोनी प्रेम भक्ती, भाळला श्रीपती ती येते. भक्तांचे पूर्ण मनोरथ, करता एक जगन्नाथ. ज्याची जैसी आवडी देखत, तैसाची होत तयाते. कोणी पूजिती धरोनी कामना, कोणी अर्चिती जनार्दना. कोणी शरण येती चरणा, निज ज्ञान मागावया. उद्धव आणि अक्रूर, हरीचे आवडते निरंतर. यासी क्षणभरी श्रीधर, न विसंबेची सर्वथा. एका पंक्तीसी भोजन, एकाची मंदिरी शयन. एके ठाई करीती क्रीडन, दोघांविण काही न करीच. संपले ग्रंथाचे पूर्वार्ध, जे समुद्राहून अगाध. त्याहून विशेष उत्तरार्ध, बहुत गोड अवधारा. संस्कृत इक्षुदंडरस अपार, त्याची प्राकृत हे वळिली साखर. सज्जना गोड लागे निरंतर, निंद करोगिष्ठा नावडेची. भागवत आणि हरिवंश, पद्मपुराणींचे इतिहास. मिळोनी ओतला सुरस, हरिविजय ग्रंथ हा. हरिविजय ग्रंथ पूर्ण, हेची आंब्याचे सदा फळले वन. पाडा आले प्रेमे करून, भक्तजन सेविती हो. यासी शुकमुख लागले, आवडीचे आढिये मुराले. संतजन सेविता झाले, आनंदले परिपूर्ण. निंदक अभक्त जे वायस, मुखरोग आला त्यांच्या मुखास. जे परम दोषाविष्ट आसमास, सर्वदाही भक्षिती. ऐसे जे अभागी अभक्त, त्यासी नावळे हरिविजय ग्रंथ. तेथे अमृतफळे यथार्थ, नाना दृष्टांत जाणिजे. श्री ब्रह्मानंद कृपा कल्लोळे, ही हाता आली अमृतफळे. श्रीधर म्हणे बहुत रसाळे, संत सज्जनी सेविजे. इति श्री हरिविजय ग्रंथ, संमत हरिवंश भागवत. परिसोत चतुर श्रोते पंडित, 19वा अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री हरिविजय पूर्वार्ध समाप्त. श्री गणेशाय नमः.
अक्रूराने कृष्णाचा निरोप घेतला. मग रथात बसून तो राजप्रासादापर्यंत गेला. कंसाच्या सभेत गेला. कृष्ण व बलराम आणि काही गोप यांसह नंद धनुर्याग पाहण्यासाठी आला आहे. मी त्यांना आपल्या आज्ञेप्रमाणे आणले आहे, असे त्याने कंसाला निवेदन केले. कृष्णाने किती दैत्यांचा वध गोकुळात केला त्यांचे स्मरण कंसाला झाले. तो प्रथम एकदम दचकला, पण त्याने कसाबसा आपल्या मनावर ताबा मिळवला. त्याला आधीपासूनच कृष्णाचा धसका लागलेला होता. जेथे पाहावे तेथे त्याला कृष्ण दिसत होता. रात्रभर त्याला झोपच लागली नाही. तिकडे उपवनात नंद, कृष्ण, बलराम व इतर गोप सकाळी उठले. स्नान आदी करून सर्वजण मथुरा नगर पाहण्यासाठी निघाले. नंद, बलराम व कृष्ण एका रथात बसले होते. काही गोप बरोबर व काही रथामागून चालले होते. काही बैलगाड्यात बसले होते. कंसासाठी आणलेल्या भेटीच्या वस्तू बरोबर घेऊन गोप वाद्य वाजवीत चालले होते. मार्गात एक चमत्कारिक प्रसंग घडला. एक परीट पुढे चालला होता. त्याच्याजवळ उंची वस्त्रे होती. ती कंसाची होती. कृष्णाने त्याला थांबून म्हटले, ही वस्त्रे तू मला व या गवळ्यांना दे. परीट त्या गवळ्यांच्या मलिन वेशाकडे पाहून उद्धटपणे म्हणाला, अरे पोरा, तुम्ही गुरं हाकावीत. अरे चोरा, तू गोकुळात मारामाऱ्या व चोऱ्या करणारा तोच ना? इथे तुझी दांडगाई नाही चालायची. तुझा अहंकार मोडून काढण्यासाठीच कंस महाराजांनी तुला इकडे आणले आहे. समजलास? जा जा, पुढे जा. तू सरळ चालता हो, नाहीतर फुकट मरावे लागेल. वा, भाषा वीराची आणि काम धोब्याचे. अरे परीटा, थांब, तुला धडा शिकवतो. असे म्हणत कृष्ण रथातून उतरला. त्याने हाताच्या बोटांची एक टिचकी मारली आणि धोब्याला ठार केले. त्या प्रकाराने लोक भिवून पळू लागले. कृष्णाने इतका झपाट्याने फटका मारला होता की कुणाला काय झाले ते कळायला थोडा वेळ लागला. पळापळ झाली आणि कृष्णाकडे वेगळ्याच दृष्टीने नागरिक पाहू लागले. धोब्याजवळ जी वस्त्रे होती ती कृष्णाने गवळ्यांना वाटून दिली. रथ पुढे जाऊ लागले. तेवढ्यात एक शिंपी पुढे आला. कृष्णाला त्याने आपल्या जवळची आणखी वस्त्रे दिली. कृष्णाने त्याच्याकडे एकदा कृपादृष्टीने पाहिले. त्यावेळी शिंप्याला जो आनंद झाला त्याला काय उपमा द्यावी. कंसासाठी उटी तयार करणारी एक कुब्जा दासी होती. तिला जेव्हा कळले की गोकुळातला कृष्ण मथुरेत आला आहे तेव्हा तिला फार आनंद झाला. तिच्या मनात कृष्णाबद्दल फार भक्ती होती. कृष्ण ज्या मार्गाने जात होता त्या मार्गावरती हातात उटीच्या वाट्या घेऊन उभी राहिली होती. कृष्णाची सेवा करावी, त्याला आपण उटी लावावी असे तिच्या मनात होते. कृष्णाचा रथ आला. ती पुढे झाली. कृष्णाने तिच्याकडे पाहिले. बलरामाला थांबायला सांगून तो खाली उतरला. नंदाला तो म्हणाला, बाबा, ही पहा बिचारी कुब्जा आहे. तिच्या मनात आहे की मला उटी लावावी. मला तिची दया येते. मी जरा तिच्याकडे जातो. रथ थांबवाल का? नंद म्हणाला, जा, लवकर ये. कृष्ण तिच्याजवळ जाऊन म्हणाला, काय इच्छा आहे तुझी? कुब्जा म्हणाली, मी तुम्हाला उटी लावते. कृष्णाने तिच्या हाताने आपल्या अंगाला उटी लावून घेतली. तिला फार आनंद झाला. तिचे शरीर खुजे व वेडेवाकडे होते. कृष्णाने तिला सांगितले, तुझे हे व्यंग मी नाहीसे करतो, तुला सुंदर करतो. त्याने एका पायाने तिचे पाय दाबले व आपल्या उजव्या हाताने तिच्या हनवटीला धरून वर उचलली. तत्काळ तिचे कुबड नाहीसे झाले. ती अव्यंग व सुंदर दिसू लागली. कृष्ण म्हणाला, कुब्जे, तू राम अवतारात मंथरा होतीस. त्यावेळच्या दुष्टपणामुळे तुला हे कुबड आले होते. राम अवतारी मी तुला क्षमा केली, पण कर्माचे फळ भोगावे लागतेच. आता तू पापमुक्त आहेस. आता तुझी काय इच्छा आहे? ती म्हणाली, तुम्ही माझ्या घरी येऊन आतिथ्य स्वीकारावे व मला आपला संग घडावा. तेव्हा कृष्ण म्हणाला, आता न येता मी ज्या कार्याला मथुरेत आलो आहे ते कार्य पूर्ण झाले की मग येईन. तिचे त्यावर समाधान झाले. रथात बसून कृष्ण पुढे निघाला. पुढे एका माळ्याला कृष्णाचे दर्शन होताच त्याला भक्तीचे भरते आले. तो पुढे आला. त्याने आपल्या जवळच्या फुलांनी कृष्ण व बलराम यांची पूजा केली. त्यांना उत्तम हार घातले. त्याला कृष्णाने वरदान दिले. माळी धन्य झाला. अशा तऱ्हेने गंधपुष्पांनी व वस्त्र प्रावरणांनी रामकृष्णांचे पूजनच मथुरेतील लोकांकडून घडले. गोकुळात कृष्णाने पराक्रम करून कित्येक दैत्य मारले होते. त्यामुळे मथुरेतही नागरिकांचा तो आवडता होता. स्त्रिया व पुरुष मार्गावर, घराच्या ओसऱ्यांवर, दारात व खिडक्यात जमून त्याला पाहण्यासाठी वाट पाहत होते. तो दिसताच त्याच्यावर फुले उडवीत जय जयकार करीत होते.
शत्रूच्या राजधानीत अशा प्रकारे कृष्णाचे अपूर्व स्वागत होत होते. धनुर्यागाचे स्थळ कोठे आहे ते विचारित नंदासह सर्वजण पुढे गेले. जाता जाता ते त्या मंडपाजवळ पोचले. कंसाने एक मोठे लोखंडी धनुष्य त्या मंडपात ठेवले होते. ते खूप अवजड होते. ते उचलून त्यावर बाण लावायचा हे आवाहन सर्व वीरांना होते. कृष्ण व बलराम त्या मंडपात शिरले. धनुष्याच्या रक्षणार्थ मंडपात काही वीर दैत्य उभे होते. कृष्ण पुढे गेला. तो काय करतो हे लक्षात येण्यापूर्वीच त्याने धनुष्य उचलले आणि काडकन मोडून टाकले. एक तुकडा बलरामाने घेतला व एक कृष्णाने. हे पाहून दैत्य त्यांच्यावर खडगे घेऊन धावून आले, पण त्या दोघांनी त्यांना धनुष्याच्या तुकड्यांनीच ठार केले. लगेच बाहेर पडून एकीकडे हलकल्लोळ होत असतानाच ते दोघे नंदासह रथात चढले. सर्व गवळी पुन्हा उपवनात जेथे उतरले होते तेथे राहायला गेले. मथुरेत जिकडे तिकडे रामकृष्णांच्या कर्तृत्वाची वार्ता पसरली. कंसाने दुसऱ्या दिवशी मल्लयुद्धांची स्पर्धा ठेवली होती. देशोदेशींचे मल्ल त्यासाठी आले होते. मंडपाच्या पुढे कुवलयापीड नावाचा महाप्रचंड हत्ती स्वागतासाठी ठेवला होता. पण कंसाची माहुताला आज्ञा होती की कृष्ण मंडपात येऊ लागला की त्याच्यावर हत्तीने हल्ला करावा व त्याला पायाखाली तुडवावे. दुसऱ्या दिवशी कृष्ण व बलराम मल्लयुद्धे पाहायला निघाले. नंदादी गोप बरोबर होतेच. कंसाला देण्याचे भेटीचे पदार्थ व वस्तू आधीच नंदाने त्याच्याकडे सादर केले होते. मल्लांच्या अनेक जोड्या ठरविण्यात आल्या होत्या. मंडपाजवळ जेव्हा कृष्ण आला तेव्हा तो कुवलयापीड हत्ती एकदम सोंड उंच करून त्याच्यावर धावून आला. कृष्णाला त्याने सोंडेने पकडून आपटण्याचा प्रयत्न केला, पण कृष्ण एकदम फार जड झाला. त्याने हत्तीची सोंडच पकडून त्याला पाडले. माहूत दूर भिरकावला गेला. तो आपटून मेला. कृष्णाने हत्तीचे शेपूट पकडून त्याला गरगरा फिरवले, मग आपटले. त्याचा एक दात उपटून त्याच दाताने त्याचे गंडस्थळ फोडले. हत्ती मेला. अशी आरोळी उठली. हत्तीचे दोन्ही दात आपापल्या खांद्यावर घेऊन कृष्ण व बलराम मंडपात घुसले. त्यांनी हत्तीला कसे मारले ते पाहूनही काही दैत्य त्यांना अडविण्यासाठी आले, पण रामकृष्णांनी हत्तीच्या दातांनी त्यांची डोकी फोडली. ते दोघे रक्ताने अंग माखलेले व हत्तीचे दात हातात घेतलेले असे रंगशाळेत शिरले. मुष्टिक व चाणूर यांनी अनेक मल्लांना पराभूत केले होते. कंस सभेत उंच अशा मंचावर बसला होता. कृष्णा मागोमाग नंदासह गवळीही आत आले. सभेत अनेक मंत्री व प्रधान होते. रंगशालेत कुस्त्या चालल्या होत्या. कंसाने दुरून कृष्ण व बलराम यांना पाहिले. तो संतप्त झाला, पण आतून फारच भयभीतही झाला. कृष्णाकडे कोणी आदराने, कोणी प्रेमाने, तर कोणी भीतीने, कोणी कुतूहलाने, कोणी कौतुकाने, तर कोणी त्याला विष्णूचा अवतार समजून अनन्य भक्तीने पाहिले. मल्लांना तो शत्रू वाटला, कंसाला यम वाटला, नंदाला पुत्र वाटला, गोपांना मित्र, सज्जनांना भगवंत व स्त्रियांना मदन वाटला. कृष्णाचे व बलरामाचे रंगशाळेत आगमन होताच सारेजण त्यांच्याकडेच पाहू लागले. मुष्टिक व चाणूर यांचे दुसऱ्या मल्लांशी मल्लयुद्ध चालू होते. त्यांना चित करून मुष्टिक व चाणूर या दोघांनी रामकृष्णांना मल्लयुद्धाचे आवाहन केले. बलरामाने मुष्टिकाशी व कृष्णाने चाणूराशी युद्ध करण्यास संमती दिली. त्या मल्लांच्या मानाने रामकृष्ण अगदी लहान दिसत होते. त्यांचा मोठ्यांपुढे काय निभाव लागणार असे लोकांना वाटू लागले. पण हत्तीला मारण्याची शक्ती असणाऱ्या कृष्णाबद्दल जाणत्या लोकांना पूर्ण विश्वास होता. कंस पाहत होता. नंद काळजी करीत होता. कृष्णाने रंगशाळेत उडी घेतली व युद्धाचा पहिला पवित्रा घेऊन इतक्या तडाख्याने मुष्टीघात केले की चाणूराला स्वतःचा बचावही नीट करता आला नाही. मुष्टिकाची तीच अवस्था बलरामाने केली. विजेच्या वेगाने चपळ हालचाली करून युक्ती, शक्ती व गती यांच्या सहाय्याने काही वेळातच रामकृष्णांनी मुष्टिक व चाणूर यांना रक्त ओकायला लावले. रंगशाळेतील माती रक्ताने लाल झाली. जबरदस्त फटक्यांपुढे त्या कसलेल्या मल्लांचे काहीही चालले नाही. त्यांचे मरण कंसाने तारवटलेल्या डोळ्यांनी पाहिले. रामकृष्ण या झुंजीने मुळीच दमले नव्हते. कंसाने एकदम 8 मल्लांना त्यांच्यावर हल्ला करण्याची खूण केली. मोठ्या गर्जना करीत ते दोघांवर चारी बाजूंनी तुटून पडले. पण गोल फिरत फिरत रामकृष्णांनी त्यांना लाथा, ढोपरे, कोपरे, तळहात, दंड, मुठी, मस्तके यांच्या चौफेर धडका देऊन शेवटी हातपाय पिरगाळून ठार केले. 8ही मल्लांना बुकलून मारले.
सभेत भयंकर आरडाओरडा झाला. बसलेले लोक उठून उभे राहिले, मंत्री उभे राहिले. कंस ओरडू लागला, या पोरांना बाहेर घालवा, वसुदेव देवकीला मारून टाका, नंदाला ठार करा, या या त्या गवळ्यांना पकडून मारा. असे तो उठून ओरडत होता. तोच राम व कृष्ण यांनी वाघासारख्या उड्या मारून कंसाला गाठले. कृष्णाने वेगाने कंसावर उडी घेतली आणि त्याचा मुकुटच उडविला. त्याचे केस धरून त्याला आसनावरून ओढले आणि त्याच्या छातीवर जबरदस्त ठोसे मारून त्याला ठार मारले. तो रक्त ओकतच मेला. लगेच कंसाच्या अंगरक्षकांनाही बलरामाने कराघातानेच मारले. वर्मी आघात होऊन ते प्रतिकार करू न शकताच मेले. सर्व सभेत गोंधळ उडाला. कंसाच्या बाजूच्या लोकांची पळापळ झाली. रामकृष्णांनी नंदासमोर जाऊन त्याला नमस्कार केला. नंतर उग्रसेनाला राज्यावर बसविण्यात आले. रामकृष्ण मग वसुदेव व देवकी यांना भेटायला गेले. त्यांना साष्टांग प्रणिपात केले. देवकीने दोघांना जवळ घेतले. वात्सल्याने तिला पान्हा फुटला. वसुदेवाला आपले आतापर्यंत किती हाल झाले त्यांच्या स्मरणामुळे रडू आले. रोहिणी, बलराम, कृष्ण, वसुदेव, देवकी, नंद व इतर गोप प्रेमाने कितीतरी वेळ गोष्टी बोलत बसले. कृष्ण व बलराम यांचे मौजी बंधन त्यांनी केले. मथुरेत त्यावेळी मोठा उत्सव करण्यात आला. लाडक्या कृष्णाला सोडून गोकुळात परत जाणे नंदाला फारच अवघड गेले. वसुदेवाचा पुत्र आपला म्हणून बाळगला. त्याचा एवढा लढा लागला की संसार सोडून त्यासाठीच जगावे असे त्याला वाटले. कृष्ण म्हणाला, बाबा, तुम्हाला व गोकुळातल्या कोणालाही माझा विरह वाटणार नाही. मी नेहमी तुमच्या जवळच आहे असे तुम्हाला वाटेल. नंद नाईलाजाने गोकुळात परत गेला. कृष्ण आता मथुरेतच राहणार आहे हे कळताच यशोदा रडू लागली. मूर्तिमंत माया होती ती. सगुण साकार परमपुरुषाचा वत्सलतेने लाभलेला सहवास तोडणे तिला कसे सोसणार. तिचे सांत्वन कोणीच करू शकले नाही. गोपगोपींना सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने विरह जाणवत होता. कृष्णाला विविध भक्त आपापल्या भावनेप्रमाणे पाहत होते व त्यातच तो त्यांच्या समीप होता. अक्रूर व उद्धव हे कृष्णाचे दोघे ज्ञानी भक्त यापुढे त्याच्या सन्नीत राहू लागले. मथुरेत आता उग्रसेनाचे न्याय्य राज्य आले होते. प्रजाजनांना सुख झाले होते. पुढे काय काय घटना घडल्या त्या आता श्रवण करा. अध्याय 19 समाप्त. हरिविजय पूर्वार्ध समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.